निर्देशांक तयार करताना विविध टप्प्यातून जावे लागते. योग्य पद्धतीने निवड व गणना केल्यास निर्देशांक अधिक अचूक व विश्वासार्ह ठरतो. निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या. 1. निर्देशांकाचा हेतू ठरवणे. निर्देशांक तयार करण्यापूर्वी त्याचा उद्देश स्पष्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, किंमत बदल मोजायचा आहे की उत्पादनातील बदल हे ठरवणे महत्त्वाचे असते. 2. मूळ वर्षाची निवड. मूळ वर्ष हे संदर्भ वर्ष असते. ते सामान्य परिस्थितीचे वर्ष असावे. उदाहरणार्थ, युद्ध, दुष्काळ, संकट नसलेले. मूळ वर्ष खूप जुने नसावे. 3. वस्तूंची निवड. निर्देशांकासाठी सर्व वस्तू घेणे शक्य नसते, त्यामुळे प्रातिनिधिक वस्तू निवडाव्या लागतात. त्या लोकांच्या सवयी, गरजा व वापर दर्शवणाऱ्या असाव्यात. 4. किमती आकडेवारी गोळा करणे. निवडलेल्या वस्तूंच्या किमती विश्वासार्ह स्रोतांकडून गोळा कराव्यात. किमती योग्य व निष्पक्ष असणे आवश्यक आहे. 5. योग्य सरासरीची निवड. निर्देशांक तयार करताना साधारणपणे अंकगणितीय सरासरी वापरली जाते. ती सोपी व समजण्यास सुलभ असते. 6. योग्य भार निवडणे. सर्व वस्तूंचे महत्त्व समान नसते, त्यामुळे काही वस्तूंना अधिक भार दिला जातो. भारामुळे निर्देशांक अधिक वास्तववादी बनतो. 7. योग्य सूत्राची निवड. निर्देशांक काढण्यासाठी विविध सूत्रे उपलब्ध आहेत, जसे की साधा, लासपेयर, पाश्चे. उद्देश व उपलब्ध माहितीप्रमाणे योग्य सूत्र निवडले जाते. निष्कर्ष. वरील सर्व पायऱ्यांचे योग्य पालन केल्यास निर्देशांक अचूक व उपयुक्त ठरतो. त्यामुळे आर्थिक विश्लेषण अधिक विश्वासार्ह होते.